नाश्त्यासाठी वेगळं काहीतरी बनव असं म्हणणाऱ्या तुमच्या घरच्यांना हा पोटभरीचा नाश्ता खाऊ घाला. नक्कीच खुश होतील बघा. तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून खमंग असं थालीपीठ बनवूया. थालीपीठ बनवण्यासाठी इथे बघा मी 3 वाटीचं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता त्यामध्ये ॲड करूया लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा. आता यामध्ये जाणार आहे हळद पावडर, त्याचबरोबर धने पावडर, थोडेफार जिरे टाकून घेऊया चवीसाठी आणि चवीपुरतं मीठ. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला जास्त दाटसरही मळायचं नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा नाही आहे. तर अगदी मीडियममध्ये हे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. पिठामध्ये सर्वात शेवटी इथे कोथिंबीर टाकलेली आहे खूप सारी आणि थोडं थोडं पाणी करून हे पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये खूप छान असं हे पीठ जे आहे ते मळलं गेलेलं आहे. हा जो नाश्त्याचा प्रकार आहे ना मंडळी, ते अगदी थालीपीठची भाजणी नसतानाहीच करू शकतो आणि पोटभरीचा सुद्धा आहे आणि पौष्टिक तर खूपच आहे. तरी तुम्ही ही नाश्ता एकदा तरी नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा कसा झाला आहे हा नाश्ता. आता करूया थालीपीठ. थालीपीठसाठी स्वच्छ असा रुमाल धुवून घेतलेला आहे. तर पोळीपाटवरती रुमाल टाकलेला आहे, त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पिठाचा गोळा असा थापून घ्यायचा आहे आणि थालीपीठाला होल पाडायचे आहे. थालीपीठ जे आहे ते बनवून तयार आहे. तर एकीकडे तवासुद्धा गरम करायला ठेवला होता. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे जे थालीपीठ आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे तव्यावरती. दोन्ही बाजूनी खूप छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे थालीपीठला. थालीपीठ हे दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजलं गेलं की खायलासुद्धा खमंग लागतं. तर तसंच दुसरंसुद्धा थालीपीठ मी बनवून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा थालीपीठ दोन्ही बाजूनी छान असं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर तव्यामध्ये अलगद असं सोडलेलं आहे थालीपीठ. तर थोडंसं तेल टाकूया आणि आलटून पलटून दोन्ही बाजूनी छान असं भाजून घेऊया. ज्वारीचं थालीपीठ बनवण्यासाठी खूप काही जिन्नस लागत नाही आहे मंडळी, कारण सगळ्यांच्याच घरामध्ये ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ तसेच बेसन पीठ अवेलेबलच असतं. त्यामुळं हे जे थालीपीठ आहे ते आपण कधीही बनवू शकतो. हे सुद्धा थालीपीठ जे आहे ना ते दोन्ही बाजूनी छान असं भाजलं गेलेलं आहे. मंडळी ह्याची चव अप्रतिम होती आणि खरंच खूप चविष्ट लागत होतं हे थालीपीठ. तर तुम्ही कधी करताय मग हे थालीपीठ मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हे जे थालीपीठ आहे ना ते मी दहीसोबत खूप एन्जॉय केलं. तर तुम्हीसुद्धा नक्की करा. धन्यवाद.